मानदुखी किंवा नेक स्टिफनेस जर का समजा तुम्हाला असेल तर त्याच्यासाठी न्यूरोथेरपीचं एक छोटंसं टेक्निक तुम्ही घरच्या घरी करू शकता। ह्याच्यामध्ये मानेचा जो मागचा भाग आहे, हा सगळा खालचा आणि मागचा भाग, ह्या भागामध्ये पहिल्यांदा तुमच्या डाव्या बाजूला डाव्या हाताच्या ह्या बाजूने म्हणजे ह्या कडेने अशा पद्धतीने हात ठेवून अशा पद्धतीने त्याला रब करायचं आहे। जणू काय कुठली तरी करवत ठेवून आपण रब करतोय। ओके, आणि स्किनवर स्किन घासल्यावर रॅश येऊ शकतो, म्हणून तुम्ही ह्या भागात थोडीशी पावडर आधी लावू शकता। साधी टॅल्कम पावडर तुम्ही या भागात लावू शकता। सो पावडर लावून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने असं त्याला घासायचंय डाव्या हाताने मानेच्या डाव्या बाजूला पहिल्यांदा, वरनं खाली 4 ते 5 वेळा। ओके, एक्झॅक्टली असंच त्याच्यानंतर उजवीकडे करायचंय, असं कानापासून ते खांद्याच्या वरच्या भागापर्यंत, वरनं खालपर्यंत साधारण 4 ते 5 वेळा। या टेक्निकमुळे ह्या भागात जर का समजा काही छोटे मोठे ब्लड क्लॉट्स निर्माण झालेले असतील तर ते रिलीज व्हायला मदत होते आणि रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे इन्स्टंटली नेक मोकळी झाली आहे, मान मोकळी झाली आहे असा अनुभव येतो। हेच तुम्ही असं मागं पण करू शकता, जिथं आपली केसाची ठेवण संपते तिथून जेवढा हात जाईल तिथपर्यंत आपण हे करू शकता। हे मानदुखीच्या त्रासासाठी अत्यंत उपयुक्त आहे। आपण करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते आम्हाला कळवा। अजूनही जर का समजा आपण आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून अवश्य सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।